पाटील सर मॅचच्या दिशेने आपण वळतोय. आलेल्या सर्व मायबाप रसिकांचं, खेळाडूंचं, पाहुण्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं शेवटचा सामना आपण पाहतोय. येथून जर का जिंकलात तर मात्र टॉप 3 च्या दिशेने आपण दाखल व्हाल. टॉप 3 चं तिकीट आपल्यासाठी असेल आणि त्या प्रकारची सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावेनं ती सुरुवात येतोय. 4 धावा धाफकावर. धन्यवाद डीजे. एक चेंडूंचा खेळ. पहिल्या चेंडूवर 4 धावेने ती सुरुवात आहे. राकेश आहे दुसरीकडे. आपण हितेशला पाहतोय. यावेळेला पाहिला, निहाळला आणि सोडून दिला. अर्थातच काय तर आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा. श्रीराम कसराई आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ सातत्यानं आपण मैदानामध्ये त्यांचा पाहिलाय. एक टीम कॉम्बिनेशन म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे. दुसरीकडे आपण पाहतोय कशीचा तो संघ, त्या संघाने देखील आतापर्यंत तो प्रभावित करणारा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलाय. एक चेंडूंचा खेळ. 5 धावा धाफकावर येताना पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत. अर्थातच काय तर पहिल्या चेंडूचा खेळ. आतापर्यंत 6 धावा. ती फ्लाइंग स्टार्ट आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय. येथून जर का पराभूत झालात तर मात्र अगदी ही मानाची, ही अभिमानाची, ही सन्मानाची स्पर्धा खेळण्यासाठी अर्थातच शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक खेळण्यासाठी 365 दिवस आपल्याला ती लॉंग वेटिंग करावी लागेल. यावेळेला तिखा बाउन्सर, परंतु पंचांचं डिसिजन लगातारचा तिसरा. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आदित्यचा होता, परंतु अजून एक अतिरिक्त धाव धाफकामध्ये भर. आतापर्यंत लगातारचे 3 अतिरिक्त धावा धाफकामध्ये येत असताना 7 धावा त्या धाफकावर आहेत. राकेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. आतापर्यंत चांगली सुरुवात राकेशची राहिले. एक चेंडूचा खेळ. 7 धावा धाफकावर. पुन्हा एकदा तो प्रयत्न, परंतु यावेळेला ऑन साइडच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत 7 धावा धाफकावर. दोन्ही संघ आतापर्यंत भलं मोठ्या संघांना एक धूळ चारत आतापर्यंत लगातारचे 3 षटकार, लगातारचे 3 चौकार. शंकर कुडूसाहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धन्यवाद. थँक्यू डीजे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत 11 धावा धाफकावर आहेत. आदित्य आतापर्यंत थोडासा महागडा धरतोय. आतापर्यंत आदित्यनं केलेलं तर प्रभावित मारा, परंतु ह्या षटकामध्ये थोडासा आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्ची पडतोय. फ्लाइंग स्टार्ट आहे. चांगली सुरुवात आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा एक तेरी आहे. तो आदित्य म्हणतोय एक मेरी बी आहे. पहिल्या 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 11 धावा धाफकावर आपण पाहतोय. एक रंगलेला सामना. रोमांच थरार, पदालित्य, संघर्ष नाट्य, तुंब युद्ध. ह्या 2 संघामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. पुन्हा एकदा ती गाठ पडते. ठकाठका निमित्त आहे यावेळेला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव ग्रामस्थांच्या वतीनं ही स्पर्धा. एक भव्य दिव्य असं आयोजन, नियोजन या स्पर्धेचं. येतोय चेंडू यावेळेला सीमारेखा पार. लॉंग ऑनच्या दिशेनं अजून एक षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ. काय खेळ करतोय आतापर्यंत राकेश. मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा येतोय चेंडू. षटकार. अजून एक बॅक टू बॅक. दुसरा. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. धाफकावर 23 धावा.
धन्यवाद डीजा. अजून एक पारितोषिक येत आहे संतोष कुडू साहेब. लगातारचे 3 चौकार, लगातारचे 3 षटकार, 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ फ्लाइंग स्टार्ट आहे. 23 धावा त्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. राकेश आहे, दुसरीकडे हितेश आहे. राकेशचा खेळ ज्या प्रकारचा आतापर्यंत आपण पाहिलाय, परंतु आता हर्षदला त्या धावेंना रोख लगावायचंय. पहिला चेंडू यावेळेला उंच आहे, हवेत आहे. पुन्हा एकदा 2 खेळाडू येतात. टिपलाय जे संपलाय खेळ. हितेश आता मैदान सोडावं लागतंय. डीजे 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफलकावर आपण पाहतोय चांगली सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे. दुसरीकडे आता नारायण येतोय. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, परंतु हितेशला आता मैदान सोडावं लागतंय. दुसरीकडून ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत राकेशचा आपण पाहिलाय, तो संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचंय मला. पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचंय मला. खेळताना संघर्ष हा करायचंय मला आणि सारं काही आज जिंकून द्यायचंय मला. आणि तो प्रयत्न अगदी पराकोटींचा हा मैदानामध्ये आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला अगदी थोडासा खाली राहिला. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न नारायणचा राहिलाय, परंतु स्वतः कर्णधार आहे, अष्टपैलू खेळाडू. नारायणकडे सातत्यानं पाहिलं जातंय. प्रचंड मोठा असा अनुभव नारायणकडे देखील आहे. दुसरीकडून जो फलंदाज लहरामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय, तो राकेश दुसरीकडे स्ट्राईक एंडला उभा आहे. नॉन स्ट्राईक एंडला दुसरीकडे राकेशला आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 23 धावा धावफलकावर होत्या, परंतु त्यानंतर हर्षदनं आतापर्यंत ज्या प्रकारचा कमबॅक करून दिलाय, हर्षद खऱ्या अर्थानं जाणतोय त्या धावेंना रोख लगावून ठेवलंय. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफलकावर 23 लगातारचे 3 चेंडू, निर्धाव चेंडू आतापर्यंत येत आहेत. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा तो प्रयत्न, 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू. सीमा रिकव्हर, चौकार. जो प्रेशर, जो तणाव खऱ्या अर्थानं पहिल्या 3 चेंडू मध्ये बनवला होता, तो आता रिलीज करण्याचं काम नारायणच्या माध्यमातून त्या चौकारानं केलं जातंय. 27 धावा त्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रयत्न आहे अगदी लॉंगअपच्या दिशेनं येतोय. थोडासा चांगला बॅकअप होता आणि सिंगल धावफलकामध्ये भर पडत असताना काय बॅकअप होता. अगदी शेवटपर्यंत चेंडूवर नजर होती. यश चांगल्यारीत्या बॅकअप ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सिंगल धावफलकामध्ये भर पडत असताना आता धावफलक 28 धावा धावफलकावर आहेत. दुसरीकडून राकेश, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 6 चेंडू 20 धावेंची अफलातून केली आहे. पुन्हा एकदा तो प्रयत्न, यावेळेला पॉइंट रिजनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू येत आहेत, परंतु जातोय चेंडू पुन्हा एकदा. सीमा रिकव्हर, चौकार. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. धावफलक पहिल्या 12 चेंडू मध्ये 32 धावा, 32 धावफलकावर. थँक्यू डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय. अनेक प्रेक्षक राजा वर्ग. खऱ्या अर्थानं हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि हे क्रिकेटवरचं प्रेम संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक राजा वर्ग अगदी रस्त्यावरनं मैदानामधून ह्या क्रिकेटच्या खेळाचा शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026चा आनंद घेत असताना प्रचंड ती गर्दी. उद्याचा ग्रँड फिनालेचा दिवस, शेवटचा दिवस, आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातीला शेवटचा सामना आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय.
दोन संघातील ती लढत आहे. एकीकडे कशीचा संघ आपण पाहतोय आतापर्यंत प्रभावित करणारा खेळ आज संपूर्ण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलाय. दुसरीकडून आपण पाहतोय श्रीराम कसराळीचा संघ. दोन संघातील ती लढत, ती कडवी लढत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे राकेशला आपण पाहतोय, दुसरीकडे नारायण आहे, दुसरीकडे भाविकला. आता त्या धावेंना रोख लागायचंय, एकाला रोकायचं एकाला टोकायचंय. आणि या क्रिकेटच्या मैदानामध्ये आता पंचांकडे दाद, पंचांचा डिसिजन सॉफ्ट डिसिजन वाईट आहे, वाईट साठी रिव्ह्यू आहे. ओके, टेक्निकल टीमची मदत खऱ्या अर्थाने घेतली जाते, परंतु आता अजून एक पंच या ठिकाणी आता आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतील. वाईड आहे, अर्थातच अतिरिक्त धाव धाफकामध्ये भर पडत असताना अजून एक धाव धाफकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धावफक 33 धावा धाफकावर 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. यावेळेला पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल येतोय चेंडू, सीमा रिकव्हर, षटकार. धन्यवाद, थँक्यू डीजे नारायण आहे. दुसरीकडे राकेश, एक तरफ शेर आहे, दुसरी तरफ सव्वा शेर आहे. आणि आता दोन्हीकडून ते बराबरची पिटाई चालू आहे, ती पिटाई चालू आहे. धावफकावर 39 धावा. येणारा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला बॅटची कडा आहे, सिंगल धावेने धावफकामध्ये भर पडत असताना आता रोखलं जात आहे. 40 धावा आतापर्यंत धावफकावर आहेत. 2.3 चेंडूंचा खेळ धावफकावर होत असताना जीवन एक संघर्ष आहे. न हारता, न थकता, न प्रयत्न करण्यासोबत न कधी कधी नशीब सुद्धा हारत असतं. हे सातत्यानं आपण क्रिकेटमध्ये देखील पाहिलंय. क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की संघर्ष हे एक प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तो नेहमीच मात्र पुढे जात असतो. यावेळेला संघर्ष आहे, यावेळेला प्रयत्न मोठा करावा लागेल. समोरचा संघ देखील तितकाच मोठा श्रीराम कसराळीचा तो संघ आहे. यावेळेला अगदी अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, सन्मान देण्याचा तो प्रयत्न होता. अगदी गती परिवर्तन होतं, स्लोवर हाताने तो चेंडूला हाताळलं होतं. परंतु निर्धाव चेंडू गती परिवर्तन करणं भाविक वैती जाणतोय आणि चांगल्यारीत्या आतापर्यंत गोलंदाजी सुपर लाईन लेन टप्पा पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. 40 धावा आतापर्यंत धावफकावरती. येणारे 8 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असेल. येणारे 8 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील या सर्व गोष्टींवर आता विचार विनिमय संपूर्ण त्या डगआउट दुसरीकडून करतोय. टिच्चून मारा पुन्हा एकदा ते क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र, अर्थातच काय तर यॉर्कर चेंडूचा तो प्रयत्न होता. पुन्हा एकदा तो सन्मान दिला जातोय. राकेशला आतापर्यंत त्या धावेंना रोख लगावण्यात यश मिळतंय. भाविक आतापर्यंत प्रभावित करणारा तो मारा भाविकचा राहिलाय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 40 धावा धावफकावर. पुन्हा एकदा तो प्रयत्न यावेळेला उंच आहे, हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. टिपला जातोय जय आणि राकेशच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. पहिल्या 3 षटकांचा खेळ. धावफकावर 40 आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऐकूया पुन्हा एकदा डीजेची धून. थँक्यू डीजे. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, संध्याकाळचं सत्र आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ, पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत 40 धावा धावफकावर. आता मंथन वैती येतोय. येणारे 6 शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 40 आहेत. आता नारायण पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. नारायण मध्ये ती क्षमता आहे, नारायण मध्ये ती पॉवर आहे आणि पॉवर हिटिंग
पहिल्या चेंडूवर येतोय चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरनं अजून एक षटकार. थँक्यू डीजे. क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी स्वाभाविक खेळ तुम्हाला मैदानामध्ये सातत्यानं दाखवणं गरजेचं असतं. आणि हा खेळ आतापर्यंत नारायणचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा तो प्रयत्न यावेळी चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. बॅटची कडा सिंगल धाव सिंगलने. आता दुसरीचा प्रयत्न येस नोचा कॉल आणि चुकी आणि चुकीचं रूपांतर अगदी चपलाईन 2 धावा ह्या धावफलकामध्ये भर पडत असताना आपण पाहतोय. 48 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. 3.2 चेंडूंचा खेळ ज्यावेळेला थोडीशी चुकी घडली आणि अगदी चपलाईनं येस नोचा कॉल आणि 2 धावा धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत नारायण दुसरीकडे मयूरला आपण पाहतोय. 48 धावा धावफलकावर आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला थोडासा वळण घेणारा तो चेंडू निर्धाव येतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ धावफलकावर 48 धावा या धावफलकावर आपण पाहतोय. परंतु क्रिकेटचा खेळ क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही शक्य आहे. सातत्यानं आपण म्हणतोय मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट ही क्रिकेटमध्ये अशक्य नसते. हे सातत्यानं आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. क्रिकेटचा खेळ हा सातत्याने हेच दर्शवत असतोय. सिंगल पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न आहे. आता नारायण स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा तो प्रयत्न. दुसरीकडून मयूर आता स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करतोय. धन्यवाद. 50 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. येणाऱ्या शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मंथन पहिल्या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्ची पडत असताना पुन्हा एकदा बॅटची कडा परंतु अगदी चांगल्यारीत्या पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आणि 5च्या चेंडूचं ऍक्शन रिप्ले आहे की काय, कार्बन कॉपी आहे की काय, पुन्हा एकदा विकेट तो सॅक्रिफाईस केला जातो. परंतु धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय चांगल्यारीत्या 50 धावा या धावफलकावर पार केल्या जातात. नारायण आतापर्यंत पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 22 धावेंची ती अफलातून खेळी. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आता येणाऱ्या शेवटच्या चेंडूवर किती धावा धावफलकावर बनवल्या जातात. मंथन आतापर्यंत ते व्हेरिएशन दाखवलंय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 50 धावा धावफलकावर. शेवट आता कोणासाठी गोड ठरणार आहे. 2 खेळाडू अगदी वेगाने येत आहेत. 2 धावेंचा प्रयत्न. 2 धावा सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये येत आहेत. फेकीमध्ये ती नेकी नव्हती आणि 3 धावा त्या धावफलकावर येत असताना पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 53 धावा धावफलकावर. आता येणारे 54 धावेंचं आव्हान हे धावफलकावर असणार आहे. या अगोदर आपण पाहायला गेलं तर ह्याच संघाला श्रीराम कसराळीचा तो संघ या अगोदर 65 धावेंचं आव्हान देखील त्या धावफलकावर चेस केलं होतं. परंतु यावेळेला थोडीशी कडवी लढत आहे. समोरचा संघ देखील तितक्याच तुल्यबल आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ती लढत आहे. येणारे 24 मध्ये आता आव्हान धावफलकावर आपण 54 धावेंचं आव्हान धावफलकावर पाहणार आहोत. तुर्तास पुन्हा एकदा डीजेला ऐकूयात आणि त्यानंतर आमचे मार्गदर्शक अर्थातच धनंजय पाटील सरांना आपण ऐकूयात. स्क्रीनवरती मुख्य मंच दाखवला जातोय. डिसेबलचं सुरुवातीचं क्रिकेट ज्यांनी खेळलं ते कल्पेजी पाटील. त्यांच्याच बरोबर बाजूने आज श्री गणेश अक्षर गणेश आर्टिस्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे मित्र कौशिकजी जाधव उपस्थित आहेत. एक उत्कृष्ट शिक्षक आहेत, एक खेळाडू आहेत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यांनी क्रिकेट खेळल्यात आणि ऑन स्क्रीन आमच्या कॅमेरामॅननं सध्या दाखवण्याचा प्रयत्न केला जातो कौशिकजी जाधव यांना. स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकतायत. डिबेंच्या वतीनं ही दृश्य त्यांच्याच बाजूला बरोबर या संपूर्ण आयोजन कमिटीमधील एक असं नाव
विजयजी म्हात्रे यांना आपण पाहतात, विकास पाटील आहेत, आपली सर्व या गावातील यंग टॅलेंटेड जी पिढी आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि भावेश पाटील सध्या स्कोरिंगच्या माध्यमातून खूप चांगली भूमिका बजावत आहेत. आमचं कॉमेंट्री बॉक्स आहेत, इथे आमचे स्कोरर आहेत राज, त्यांना तुम्ही पाहू शकतायत. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाची दिलेली जबाबदारी आहे, ती जबाबदारी मात्र प्रत्येक जण पार पाडतायत. आणि जसं मी एका गोष्टीचा उल्लेख केला की आता ही मॅच संपल्यानंतर बाकीचं काम ऑर्गनायझरपणे संपेल का, तर नाही. आता खरी कसरत सुरू होणार आहेत, कारण SPL शिरगाव प्रीमियर लीग बाकीच्या प्रत्येकाच्या नजरा लागल्यात. त्यामुळे प्रत्येकाला आता थोडा वेळ घरी जायचं आणि लगेच परत यायचं शिरगाव प्रीमियर लीगच्या ऑप्शनला. त्यामुळे काही जण इथेच थांबणार आहेत, काही जण घरी जाऊन लगेच येणार आहेत, कारण शिरगाव प्रीमियर लीगचं जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन भव्य दिव्य ऑप्शन होणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती चर्चा असेल, कुठल्या संघामध्ये कुठला खेळाडू जाईल. आदरणीय मंगेशजी पाटील यांचं आगमन होतं, जय गावडे यांचंही आगमन होत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. सकाळपासून आता संध्याकाळच्या अगदी सत्रामध्ये उपस्थिती, जेवणाची सुविधा पूर्णपणे आपण पाहिलं तर मंगेशजी पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलीत. आणि हेमंत दादांचं विशेषतः कौतुक करेन, कारण त्यांच्याच घरी बरोबर आपण पाहिलं तर बाकीच्या सर्व काही गोष्टी जसं महेश दादांनी आम्हाला सांगितलं आहेत की हेमंत दादांचा सपोर्ट आहे, तो सपोर्ट मात्र खूप महत्त्वाचा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. आणि जशी एक भेट आणली ना शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाच्या खेळाडूंना, तिथे प्रत्येकाला वाटलं की इतके वर्ष आपण क्रिकेट खेळलो पण अशी कधी भेट मिळेल हा विचार केला नव्हता. आणि तशी भेट आज कौशिकी जाधव यांनी त्यांना दिले आहेत. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या नावाचा तो दर्जा वाढवणारे आहेत. मॅच कडू वळूयात. 54 धाब्यांचा टार्गेट आहेत. नारायण वझे कुलवर टप्प्याचा बॉल, पहिलाच बॉल, यॉर्कर लेनचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगल. मजा येईल या मॅचमध्ये. का मजा येईल त्याचं कारण आहे रोहित आणि दुसऱ्या बाजूला वैभवची जोडी आहेत. ही जोडी मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थानं एका बाजूने निर्णायक ठरेल, दुसऱ्या बाजूने नारायणची गोलंदाजी. हा कुलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा ब्रह्मास्त्र, जसं म्हणतात की अच्छे गेंदो का सन्मान करो, बुरे गेंदो का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. आता चांगला बॉल होता, त्याला फक्त ड्राईव्ह केलाय, सन्मान दिलाय. 1 धाव आलाय पहिल्या बॉलवरती. आपल्याच्या बाहेर स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करायचा होता बॉलला, परंतु छेडछाडी करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे आणखीन एक सिंगल येत आहेत. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात ते मात्र 2 धावा. दोन बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा येत आहेत. 4 बॉलचा अजून खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. नारायण वझे गोलंदाजी ट्रॅकवरती, समोर वैभव. लोअर फुल टच बॉल, त्याचा फायदा घेतलाय, गॅपमध्ये ढकललाय, पाठवलंय बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. मिल्टा धावा 4 चौकार. थँक्यू. चौकार येतो. चौकारानं धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 6 धावा 54 धाव्यांचा पाठलाग केला जातो. कालचा सामना वाघोबा खंदरपाडा वर्सेस माऊली तलावपाडा, असं वाटलं होतं की धावसंख्येचा पाठलाग होऊ शकणार नाही, परंतु त्यावेळी तलावपाडा संघाने केलेला खेळ होता. इम्पॉर्टंट खेळ पाहायला मिळाला. अपील होती, तितका कॉन्फिडन्स आत्मविश्वास दिसला नाही. सरळ बॉल पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत बॉल फेकून झालाय 4 धावा झाल्या 6. पाठलाग अजून करायचा 48. येणारे बॉल बाकी आहेत 20 बॉल 48 धावा. कधी काही होऊ शकतं. ही जोडी खूप महत्वाची आहे. ही जोडी अगदी निर्णायक जोडी आहे, वैभव आणि रोहित. स्विंग अँड मिस पडल्यानंतर बॉल हलकासा कट झाला, बाहेर निघाला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. धावसंख्या धावफलकावरती 6. शेवटचा बॉल पटका कट करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी खेळाडू तैनातात. पहिल्या षटक जर पाहिलं तर नारायण वझे या खेळाडूच्या नावी जाईल, कारण पहिल्या षटकामध्ये धावायला धावफलकावरती 7. 54चा पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचा आहे. धावा धावफलकावरती 7 झाल्यात. 18 मध्ये 47 धावा अजून करायच्या आहेत. मॅच मध्ये रंगत वाढेल यातील काही शंका नाही आहेत. आपण जाऊया डीजे ऑपरेटर मिस्टर जयदीप यांच्या दिशेने. ऐकूया संगीत. आने जाने वाले लोग कोई कोपरा काटता है तो कोई बकरा काटता है. आने जाने वाले लोग कोई कोपरा काटता है तो कोई बकरा काटता है. तेरे माया का नाम मेरे जीवित का नाम, तेरे माया का नाम मेरे जीवित का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो
धन्यवाद कौशिकी जाधव, आपल्या मनापासून आभार आहेत. आपण दिलेली भेट अगदी आयोजन कमिटीसाठी खूप महत्त्वाची आहे, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. 18 बॉलमध्ये 47 धावेची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश येत आहेत. आता इथून काहीतरी हालचाली घडणार, कारण पहिल्या षटकामध्ये थोडं शांत होतं. 7 धावा आल्या होत्या. राकेश पहिला बॉल. नो 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 बॉल. पंचाने सांगितलं नो बॉल. नो बॉल आला तर नो बॉल नंतर पुढचा बॉल. कहाणी प्रत्येकाला माहीत आहे. शिरगाव स्पोर्ट शिरगावची स्पर्धा आहे सुपर डुपर हिट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिट मैदानाच्या मध्ये असणार आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 8 धावा. 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट सध्या रंगलाय शिरगावच्या या अगदी मैदानावरती. कसराळी वर्सेस कशीत. फ्रीटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बेटीने चेंडूला मात्र खेळून काढलाय. क्षेत्रक्षक वेगाने पुढे मिसफिल्ड झाल्यात. बॉल हातामधून निसटला आहे. बॅकअप चांगला आहे. 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. एक एक धाव इम्पॉर्टंट आहेत. या कंडिशन मध्ये कशा प्रकारे तुम्ही खेळ करणार. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 10 धावा. आज 14,729 लोकांनी ही स्पर्धा पाहिलं, म्हणजे जवळजवळ 15,000 लोकांनी मात्र आज वॉच केलं ही संपूर्ण स्पर्धा. 10 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर वैभव वैती, नॉन स्ट्राईक एनवरती रोहित वैती. वाईट बॉल ऑफ्टरचा थोडा बाहेर जाणारा बॉल. पंचाने सांगितलं वाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी काउंट केली जात आहेत, कारण मुख्य वाईड लाईन आहेत तिच्या बाजूने जर बॉल गेला तर पंच वाईट घोषित करतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 11 धावा. विकेटर नाही अजूनपर्यंत, परंतु वैभव आणि रोहित एक चांगला खेळ मैदानाच्या मध्ये दोघांनी दाखवायचा आहे. शिरगाव स्पोर्ट शिरगाव आयोजित शिरगाव चषक कसराळी वर्सेस कशीत. फटका खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर स्क्वेअरले अंपायरच्या बाजूने चाललाय. क्षेत्रक्षक वेगाने पुढे येतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. हो, 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट देखील आम्ही करू शकतो हे मात्र दाखवून देत आहेत. अगदी या संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर जण सध्या डीबीएन लाईव्हला संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत, वॉच करतात. त्या सर्वांचं स्वागत. धावा धावफलकावरती 13 धावेंसाठी तर धावा धाव पळापळ, कारण उद्या कोण येणार, रविवारचा दिवस या मैदानावरती कोण गाजवणार याच्यावरती देखील आता चर्चा रंगू लागल्यात. वैभव स्ट्राईक एंडला. फटका खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाला झेलची संधी आहे का. ओ व्हॉट अ फील्ड. काय प्रयत्न होता. बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकलण्याचं काम केलंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार चौकार मारणं तितकं साधं सोपं काम नाही आहे, परंतु अशाच कंडिशन मध्ये ऍक्शन रिप्ले पहा. ओ द विकेटने बॉल होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला लॉंग ऑनचा खेळाडू थोडा वाईडिश होता. मयूर होता त्या ठिकाणी. मयूरनं प्रयत्न केला. एका हाताने बॉलला मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान फिल्डिंग. धावसंख्या 15. पुल करण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय. झेलची संधी. हो ओ माय गॉड. आज एक गोष्ट समजत नाही की कसराळी संघाच्या किती बॅटरच्या कॅचेस सुटणार आहेत. जशी चूक आदर्श फणसवाडा संघानं केली, आज तशा चुकी मैदानाच्या मध्ये किती वेळा होणार याची चर्चा सध्या रंगलेली आहे. मागे खार्डीकडून तशा चूक झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा ती चूक झाल्यात, कारण तिथेही पाठीमागे एक झेल सुटला होता. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पुसतात 16 धावा. आक्रमण तर आता करावं लागेल, कारण 38 धावेची गरज आहे. 14 बॉल 38, 38 करायचे आहेत. खोलवटापाचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मयूर वेगाने पुढे येतात. एक धाव कंप्लीट. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतात. 13 बॉल मध्ये 37 धावा. हे या मॅचचं समीकरण. शेवटचा बॉल निर्णायक असेल. आदरणीय प्रदीप दादा यांचं आगमन होतं, त्यांचं स्वागत आहे. भरपूर दिवसानंतर त्यांची भेट, कारण आज SPL आहे. SPLच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळणार आहेत. ऑक्शन 16. आता भरपूर जण तयारीमध्ये आल्यात. ऑफ टर्मच्या बाहेर बॉल आहे. पंचाने सांगितलं वाईट बॉल. ऑफ टर्मच्या थोडा बाहेर जाणारा बॉल होता, त्यामुळे पंचाने वाईट लगेच सांगितलं. धावसंख्या 18. 1-8. 1 2 3 4 5 6 7 8. आतापर्यंत 8 बॉल टाकल्यात. हा 9वा बॉल असेल, म्हणजे 2 ओव्हर राकेशने एकट्यानंच टाकल्यात. जवळपास तितक्या तो आलाय. 18 धावा स्कोर कावरती आहेत. थोडं थांबल्यात, थोडं वेट केल्यात बाबा राकेश, तर थोडं थांबल्यात. सांगतो की थोडं थांबण्याची गरजही आहे. चला, वेळ जास्त जाणार नाही, काळजी घ्या, ही तुम्हाला विनंती असणार आहे. शॉर्ट बॉल
फटका खेळलाय, हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय, हुक केलाय आणि 4 धावा बुकही केल्यात. चौकार. गलुळाचं पाणी कचला ढवळल्या मागात पियाला थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये शॉर्ट बॉल होता, हुक केला, हुक मध्ये 6 धावा बुकही केल्यात आणि खूप छान पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा, 4 धावेने संघाची धावसंख्या 22. चला चला, वेळ वेळ वेळ. विनंती आहे सर्वांना, आम्ही त्या गोष्टी सांगतोय, प्लीज जास्त वेळ एकत्र येण्याची गरज नाही आहे. आधी तुम्हाला मी म्हटलं होतं की ऑर्गनायझिंग कमिटीकडे नंतर कंप्लीट करू नका, कारण तुम्ही वेळ सुरुवातीला तितका घालवलेला आहे. त्यामुळे प्लीज विनंती आहे. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. 32 धावेची गरज. 12-32. वैभव वैती 11 मध्ये 17, रोहित वैती 2 मध्ये 2. आता आक्रमण दोघांनाही करायचं आहे, कारण 12 मध्ये 32 ची गरज आहे. 3-4 मोठे फटके मॅच बदलवून टाकणार. गोलंदाजीवरती गोलंदाज दाखल होत आहेत. अनिकेत समोर रोहित. ही जोडी अगदी कमाल धमालवाली आहे मैदानाच्या मध्ये. पाहूयात. 12-32. पहिला बॉल, पहिलाच बॉल, लोवर फुल टच बॉल आणि फुल टच बॉलला फुल टोल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हो मैदानाच्या आतमध्ये चला चला, जास्त जास्त चर्चा करू नका. पंच देखील सातत्याने त्या गोष्टी सांगतात. बॉल द्या, बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा, जेणेकरून मॅच सुरू होईल. 11 बॉलमध्ये 26 धावेची गरज. झाला खेळाडू मध्ये या. बॉल आपण त्या ठिकाणी दिलेला आहेत. आपल्या ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर्स आहेत, त्यांना विनंती असेल तिथे असलेले आपले दक्ष बॉल घेऊन या. दक्ष बोईर खूप चांगलं काम तोही करतोय मागील 2 दिवसामध्ये. 11 बॉलमध्ये 26 धावेची गरज आहे आणि स्पेशली काही अशा जणांचा सन्मान या ठिकाणी उद्या होणार आहे. 11-26. पुढचा बॉल. कट करायचा होता, तितका वेळ नाही मिळाला कट करण्यासाठी. रोहितला डॉट बॉल आलाय. समीकरण बदललंय पुन्हा एकदा. 10 बॉलमध्ये 26 ची गरज. कधी कशीत कधी कसराळी. दोघांचं नाव पाहिलं तर के ने सुरुवात होत आहेत. के फॉर कशीत, के फॉर कसराळी. आणखीन एक फटका. हो म्हटलं की हे जोडी कमाल धमालवाली जोडी आहे. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या पार पार पार. सिक्सर. वा 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 वा, काय बॅटिंग सुरू आहे. वा रोहित मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतोय. 9 चेंडूमध्ये 20 ची गरज. चला प्लेयर आहे, प्लेयर. खेळाडू बाहेर जाऊ नका, ही विनंती आहे. कारण वारंवार बाकी तुम्ही आम्हाला सांगत राहणार, पण आमचं काम तेच आहे की वारंवार या गोष्टी सांगणं. आणि समालोचनापेक्षा जास्त सांगावं लागतं की घाई करा, ह्या गोष्टी जास्त सांगाव्या लागतात. आणि असं नाही आता लाईव्ह सुरू असल्या कारणामुळे त्या गोष्टी सातत्यानं सांगणं योग्य नाही आहेत. 9 चेंडूमध्ये 20 धावेची गरज आहे. रोहित वैती 5 मध्ये 14, वैभव वैतीच्या 11 मध्ये 17 धावा. येणारे 3 चेंडू मात्र निर्णायक असणार आहेत. गोलंदाज तयार झाला आहेत. समोर रोहित. पुन्हा तो स्ट्रोक खेळायचा होता. पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये एक्झिक्यूट केलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉलमध्ये धावा करायच्या त्या मात्र 20. 8-20. हे 2 बॉल या मॅचचं समीकरण तुम्हाला सांगून जाणारे आहेत. 2 कशा प्रकारे टाकले जातात पाहूयात. आणखीन एक स्ट्रोक. वा 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 वा. रोहित 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 वैतेच्या बॅट मधून आक्रमण. षटकार. थँक्यू. जसं गाण्यामध्ये वाजवलं बाबा, भरोसा नाही का. क्रिकेटचा खेळ तसाच आहे, कधी पलटेले कोणी सांगू शकणार नाहीत. गोलंदाज म्हणतो की माझ्यावर भरोसा नाही का, पण त्याच्यावरती भरोसा आता ठेवायचा आहे. चला बॉल बॉल. हा हा, जो मॅच बॉल मैदानाच्या मध्ये बॉल आहे त्याच्याने सामना सुरू करा. ना पंच तो तुमच्याकडे बॉल, त्याच्याने सुरू करा. हा, 7 बॉलमध्ये 14 धावेची गरज आहे. काय बॅटिंग सुरू आहे. वा वा वा. रोहितची बॅट सध्या बोल्ट आहे. शेवटचा बॉल. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, हवेमध्ये खेळला, उंच गेलाय, दूर नाही गेला क्षेत्राच्या. वा, प्रयत्न काय अफाट होते, परंतु 2 धावा कंप्लीट. टाळ्यांचा गजर आता दोन्ही बाजूने झालाय, कारण एका बाजूने प्रयत्न केले, दुसऱ्या बाजूने झेल सुटलाय. 6 बॉल मध्ये 12 ची गरज.
कोणतरी म्हणत होते की बाबा 50 धावेच्या पुढे गेलं का धावसंख्येचा पाठलाग करणं थोडं कठीण आहे, पण हे मैदान असं आहे ना, कालही या मैदानावरती आपण पाहिलं आहे. फक्त एका गोष्टीची विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका. आम्ही सातत्याने तुम्हाला त्या गोष्टी सांगतोय. 6-12 चंदन सर गट उद्या आणि दीपेश लोखंडे सध्या इथे राहण्यासाठी आलेले आहेत. दीपेश, आपलं स्वागत आहे. पण उद्या मला वाटतं की V24चा सामनाच नाही आहे इथे. नाही, उद्या पहिला सामना शिरगाव वर्सेस बदाम 11 चंदन सर. दुसरा मॅच RK डोंगरपाडा वर्सेस NCC नारंगी बी. आई ग्रुप परेडपाडा, गावदेवी वैतीपाडा, आई जुदानी घासपाडा आणि आई भवानी मारंबलपाडा. जो 2024चा विजेता संघ होता मारंबलपाडा, त्यांनी हरवलं होतं Giants 11 नायगावला. त्या शेवटच्या मॅचमध्ये ती आठवण होती 2024ची. आणि आपल्या चंदन सर विभागातील त्या संघानं खऱ्या अर्थानं ती स्पर्धा जिंकली होती. ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. चला घाई करा प्लीज. सातत्यानं त्या गोष्टी सांगण्यासाठी योग्य वाटत नाहीत, उचित वाटत नाहीत. एक चांगला संघ, एक संघात्मक तुम्ही एक खेळ म्हणून मैदानाच्या मध्ये सहकार्य करणं आयोजकांना अपेक्षित आहेत. 6-12 बाबा, 2 तरी असे मारा की सिक्सर मारा आणि मॅच जिंकून टाका असेच बाबा काही जण म्हणतायत. पण दुसऱ्या बाजूने कशीतला देखील तेच म्हणतायत, बाबा 1-2 असे टाका बॉल की जिथून मॅच मध्ये पुन्हा त्या रंगतदार वाढेल. 6-12 वाला मॅच आहेत. वैभव ती स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी, क्षेत्ररक्षक आलाय. हो बाबा, इथे कॅच घ्यायचं आहेत, इथे झेल घ्यायचं आहेत, कठीण झेलच घ्यायचा असतो, अन्यथा तिथे मॅच तुमच्याशी जवळपास येणार नाही. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आहेत. वैभवचा स्ट्रोक होता, प्रॉपर कंट्रोल नाही करू शकले. वरती गेला, वरती भरपूर गेला, क्षेत्ररक्षक पोहोचलेत नाहीत. जवळपास आले होते, पण तुम्हाला जवळ बॉलच्या जवळ यायचं होतं, इतकं लांब नाही थांबायचं होतं. 5 बॉलमध्ये 10 धावेचं लक्ष मैदानाच्या मध्ये रंगलेला सामना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आहेत. वैभव स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रोक खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, घेतलाय झेल, टर्निंग पॉइंटला आली विकेट वैभव वैतीची. आता गेमचा पलटवार होईल का? 4 मध्ये 10ची गरज आहे. चला एकत्र येऊ नका प्लीज. सातत्यानं त्या गोष्टी आम्ही सांगतोय. मंडपुरा भारी इंद्रधनुचा, नीला स्पर्श झाला देवगणांचा. येता कुटकुट बसली बघा ही वराया खंडराया. बाणुबया 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 बाणुबया, शांतिकाली ही वराया खंडराया. बाणुबया 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 बाणुबया. थँक्यू. रंगलेला मॅच आपल्याला पाहायला मिळतं. देणारे बॉल मैदानाच्या मध्ये असती. 4 बॉलमध्ये रन करायच्यात. बरोबर 10 आहे. तिथून 10 का दम दाखवायचं, दोघांनाही दाखवायचं आहे. आजची तारीख देखील बरोबर 10 आहे. 10 धावा इथून करायच्या 4 बॉलमध्ये 10. लोअर पुलटच बॉल, त्याला मात्र फ्लिक केलाय. स्ट्रोक खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येत आहेत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलाय. स्ट्राईक रोहितनं आपल्याकडे ठेवले आहेत. 3 बॉलमध्ये करायच्यात 9. 3 त्रिक 9. दोघे आमच्या बाजूला आहेत. आता 12वा खेळाडू कसरालीचाही आहे, 12वा खेळाडू कशीचाही आहे. त्यांनाही आता सांगितलं बाबा चर्चा करा दोघांमध्ये, कोण जिंकणार कोण नाही जिंकणार. तेही प्रेशरमध्ये आहेत, तेही दबावामध्ये आहेत. ते म्हणतात की आता काही सांगणार नाही, अजून आणखीन 1-2 बॉल टाकू द्यात मग सांगतो. 3 बॉलमध्ये 9 धावेची गरज. या सिच्युएशनला कशी होतं 48ला 2, श्रीराम कसराली 45ला 1. रंगणारा मॅच. एक चांगला स्ट्रोक, मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. एक चांगला बॉल, मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. भरपूर जणांची सध्या अगदी नजर या मॅच वरती आहेत. 3-9 फुलटस बॉल खेळलाय. फटका. ओ व्हॉट अ फुल, का फिल्डिंग केलाय. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, स्ट्राईक घ्यायची आहे ती रोहितला. दुसऱ्या बाजूनं विकेट आलाय मैदानाच्या आतमध्ये, परंतु वेफर्डला दाद द्यावी लागेल. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायच्यात रन. बरोबर 8. थँक्यू. प्रताप म्हात्रे यांच्याकडून बक्षीस आलंय. जर आई कुर्लाई कशी संघ जिंकला तर नारायणसाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. स्पेशली नारायणसाठी त्याने पारितोषिक लावलं आहे. 2 बॉलमध्ये 8 धावेची गरज आहे. 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026ची अगदी प्रत्येकाला पाहावी लागली होती ती वाट. आणि ती वाट अगदी पुढे घेऊन जाण्यासाठी 2 बॉलमध्ये रन करायच्यात. बरोबर 8. 2-8. रोहित वैती. कोलवा टप्प्याचा बॉल टाकलाय. जडमध्ये टाकलेला बॉल. 1 धाव त्या ठिकाणी घेतले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता परंतु नाही.
आई कुर्लाई कशीचं सेलिब्रेशन सुरुवात झालेले आहेत. मित्रांनो, खेळ आहे, क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, कधी कधी सेलिब्रेशन आपण भरपूर वेळा करतो, पण ते सेलिब्रेशन देखील अंगलट येतं. कधी कधी होतं असं, म्हणून सेलिब्रेशन करायचं नाहीत. जिंकायच्या बधी काय पहिला कधी सेलिब्रेशन करायचं नाहीत, नाहीतर ते सेलिब्रेशन. काल मला वाटतं की आमच्या द्रव्यानं तसं सेलिब्रेशन केलं होतं. काल द्रव्यानं तसं सेलिब्रेशन केलं होतं तलाव पाडायच्या अगेन्स्ट. द्रव्यालाही माहीत आहे. आणि मग द्रव्य जेव्हा तलाव पाडायचं आलं तेव्हा द्रव्य पळाला होता. असंही होतं. तन्मयची जी फिल्डिंग होती तिथून तो मॅच पलटला होता. त्या फिल्डिंगच्या जोरावरती तो मॅच पलटला, परंतु अफलातून इनिंग होती. 1-7 हम 7-7 मैदानाच्या मध्ये द्यायचे 7. हर्षद आणि चांगला बॉल, एक लिगल बॉल टाकलाय आणि मॅच जिंकलाय आई कुर्लाई कशीत या संघानं. उद्या या मैदानावरती टॉप 3 मध्ये दाखल होणारा तो संघ आहे दुसरा. एक संघ होता माऊली तलावपाडा आणि दुसरा संघ होता आई कुर्लाई कशीत. प्रताप मात्रेकडे 500. अरे गावाला माझे आईचे देवलाला, अरे गावाला माझे आईचे देवलाला, जाऊ अग्नीला भगवत काही देवलाला, जाऊ अग्नीला भगवत काही देवलाला, भगवत काही देवलाला. अरे गावाला माझे आईचे देवलाला, अरे गावाला माझे आईचे देवलाला, आणि 2024 मध्ये देखील आई कुर्लाई कशी टॉप 4 मध्ये होता. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. नारायण या नारायण 500 रुपयाचं प्राइज आहे प्रतापकडून आणि दोघांनाही जाऊन चंदन सरला बसायचं आहे. आज कशीचं सर्व गाव आहेत. कशीच्या गावातील सर्व आपले क्रिकेटचे चाहते आले होते मोठ्या संख्येनं. त्याने एन्जॉय केलं, कारण गावचा संघ ज्यावेळी जिंकतो त्यावेळी तो आनंद वेगळा असतो. आणि कशीच्या संघासाठी हे मैदान लकी आहे, कारण 2024 मध्ये देखील ते 4थ्या